आज आपण सर्कल चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 यामध्ये आपण गणित बघणार आहोत. तर गणित सोडवण्याआधी याचे फॉर्म्युला तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजे. पहिला फॉर्म्युला आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल असे दोन प्रकार आहेत, म्हणजे एक्सटर्नली डिवाइड आणि इंटरनली डिवाइड. बघा पहिल्या डायग्राममध्ये जी कॉर्ड आहे ती ए बी आणि सी डी अशा दोन कॉर्ड आहेत आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट ई आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की कॉर्ड त्या ठिकाणी ए बी आणि सी डी आहे आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट ई आहे. आता फॉर्म्युला लिहिण्याची एक टेक्निक आहे ह्या थेरम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्समध्ये. याच्यामध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल कोणताही असला तरीसुद्धा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो 4 वेळा लिहायचा. लक्षात ठेवा, जेव्हा हा इंटरनली आणि एक्सटर्नली डिवाइड असेल, कॉर्ड्स असतील दोन, आणि तर जर एक्सटर्नली किंवा इंटरनली डिवाइड असेल तर 4 वेळा लिहायचं, मध्ये इक्वल आणि इकडे गुणिले आणि गुणिले करायचं. आता कॉर्डची नावं लिहायची. पहिला कॉर्ड आहे ए आणि बी आणि दुसरा कॉर्ड आहे सी आणि डी. तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे गणितांमध्ये. थेरम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असे दोन्ही पण आपण त्या ठिकाणी कॉर्ड्सची फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये हा जो आहे तो एक्सटर्नली डिवाइड आहे. हा कॉर्ड आपल्याला एक्सटर्नली डिवाइड आहे आणि हा आहे इंटरनली डिवाइड. तर दोघांसाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला गणितांमध्ये रायटिंग करायचा आहे. त्या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉईंट 4 वेळा लिहायचं आणि मध्ये इक्वल आणि इंटू फॉर्म्युले. थेरम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता आपण याची गणितं बघूया. या गणित सेम या फॉर्म्युल्यांचीच आपल्याला गणितं बघायची आहेत. त्यामध्ये एक गणित आहे हे बघा. आता या गणितामध्ये जर तुम्ही बघितला तर सर्कल आहे. या सर्कलमध्ये दोन कॉर्ड्स दिलेले आहेत, एक आहे एम एन आणि एक आहे आर एस. लक्ष द्या, एम एन आणि आर एसमध्ये जर तुम्ही बघितला तर आपण त्याची नावं लिहूया पहिले कॉर्ड्सची. इन फिगर chord Mn and chord Rs intersect किंवा divide. आता हा इंटरनली डिवाइड, इंटरनली ॲट पॉइंट डी. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला आहे बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. जर एक्सटर्नल असेल तर एक्सटर्नल लिहायचा आणि इंटरनल असेल तर इंटरनल. आता आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करूया. लक्ष द्या. आता फॉर्म्युला मी सांगितली ते टेक्निक यूज करायची आहे. डी आपण लिहिणार आहोत 4 वेळा, मध्ये इंटू आणि इंटू टाकला. आता इथे नावं बघा, आर डी आणि डी एस आहे. आर इकडे आणि एस त्या बाजूला आहे आणि एम या बाजूला, एन त्या बाजूला आहे. म्हणजे एम इकडे, एन त्या बाजूला आणि आर या बाजूला आहे आणि एस त्या बाजूला आहे. आता इथे किमती बघा. आर डीची किंमत आहे 15, ही किंमत 15 आहे. त्यानंतर डी एस दिला आहे 4. त्यानंतर आर डी आपल्याला एम डी दिलेला आहे 8 आणि डी एन फाइंड आउट करायचं आहे. आता किमती टाकूया. एम डीची किंमत आहे 8 इंटू डी एन आपल्याला काढायचं आहे इक्वल टू
आर डी आहे 15 आणि डी एस आहे 4. म्हणजेच डी एन बरोबर 15 गुणिले 4 भागिले 8. इथे 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजेच डी एन बरोबर 15 भागिले 2. याचाच अर्थ डी एनची किंमत येणार 7.5. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी 7.5 युनिट्स हे आन्सर भेटला. इथे या सेकंड क्वेश्चनमध्ये इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्समध्ये 2 गणितं दिलेली आहेत. त्यातलं आपण हे पहिलं गणित सॉल्व करतोय. याचे 2 पॉईंट्स आपण क्रिएट करतोय. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युलाचं नाव आहे थेरम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. 4 वेळा डी लिहायचा आणि त्या ठिकाणी कॉर्डची नावं लिहायची एम एन आणि आर एस. अशा पद्धतीने एकदम सोप्या प्रकारे ही गणितं आहेत. पुढचं गणित आपण बघतोय. याच्यातला दुसरा भाग आहे. याच्यात 2 प्रकार दिलेत, त्यामुळे आपण तो त्या पद्धतीने आपण सोडूया परत एकदा. लक्ष द्या. त्याच्यामध्ये सेकंड आहे एक गणित आर एस इक्वल टू 18. बघा आता याच्यामध्ये आर एसची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू 18 दिलेली आहे. लक्षात घ्या, पूर्ण 18 आहे. हे गणित थोडं वेगळं आहे, नीट समजून घ्या. त्यानंतर एम डी दिला आहे 9. एम डीची व्हॅल्यू आहे 9. आता याच्यामध्ये 9 बघा, एम डी कुठे येणार? इथे, हा 9. त्यानंतर डी एन दिला आहे 8. डी एन इक्वल टू 8 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू 8 आहे. आणि डी एस इक्वल टू फाइंड आउट करायचं आहे. आपण त्याला एक्स मानूया. डी एसला या गणितामध्ये एक्स मानायचं आहे. म्हणजे डी एसची व्हॅल्यू आपण एक्स मानली तर हा 18 वजा एक्स होणार. करून बघायचं. आता याच्यात फर्स्ट पॉईंट इथे लिहितो मी, नंतर सेकंड पॉईंटला फॉर्म्युला येईल आणि आपल्याला आन्सर भेटेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे इथे ॲक्च्युली. आता आर डी आणि एस एक सिंगल लाईन जर पकडली तर आर एस इक्वल टू आर डी प्लस डी एस. आता आर एसची व्हॅल्यू 18 आहे. आर डीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि एक्स हा डी एस मानला आहे आपण. म्हणजेच आर डीची व्हॅल्यू येणार 18 मायनस एक्स. आता फॉर्म्युला तोच येणार. फॉर्म्युलामध्ये काहीच फरक नाही आहे, लक्ष द्या. आता आपण फॉर्म्युला तोच येईल. इन फिगर कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस डिवाइड इंटरनली ॲट पॉईंट डी बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता आपण व्हॅल्यूज टाकूया. एम डीची व्हॅल्यू बघा त्याच्यामध्ये दिलेली आहे 9. डी एन आहे 8. आर डी आहे 18 मायनस एक्स आणि डी एस आहे एक्स. आता 9 इंटू 8 होता 72. इथे 18x मायनस एक्स स्क्वेअर होणार. आता हा इकडे आणा म्हणजे प्लस होणार. हा प्लस इकडे मायनस होणार. प्लस 72 तसेच ठेवा इक्वल टू 0. आता असे 2 अंक आपल्याला पाहिजेत की त्याचा गुणाकार हा आला पाहिजे प्लस 72 आणि त्याची बेरीज झाली पाहिजे मायनस 18x. आता इथे 12 इंटू 6 इथे एक्स आणि एक्स घेतला तर मायनस मायनस प्लस होतील साईनला आणि तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये त्याची व्हॅल्यू प्लस होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज भेटतात. एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 इक्वल टू 0. हा पार्ट आपण इथे थोडासा वेगळा केला. आता याचे 2 भाग होतील. याच्यात एक्स कॉमन काढला तर एक्स मायनस 12 आणि इकडे एक्स मायनस 12 लिहिले तर इकडे मायनस 6 येतात. म्हणजे एक्स मायनस 12 एक्स मायनस 6 इक्वल टू 0. एक्स मायनस 12 इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 12 और एक्सची व्हॅल्यू येणार 6. तर अशा पद्धतीने याच्या 2 व्हॅल्यूज येतात 12 और 6. तर अशा पद्धतीने थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा यूज करून त्या ठिकाणी आपण हे 2 गणितं सोडवायचे आहेत.
पहिलं गणित आपण सोडवलं त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करून उत्तर आलं, पण याच्यामध्ये एकाची किंमत x मानावी लागेल आणि मग तो 18 - x होतो आणि मग क्वाड्रेटिक इक्वेशन क्रिएट होऊन तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटतं. तर अशा पद्धतीने थेरम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचं सेकंड गणित आपण बघूया. आता हे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आहेत. सेम याच्यामध्ये पुन्हा तेच येईल. इन फिगर कॉर्ड कोणते कोणते आहेत बघा. कॉर्ड TS and RQ intersect internally नाही एक्सटर्नली आपला हा पॉईंट. एक्सटर्नली ॲट पॉईंट P आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं आहे बाय थेरम ऑफ. आता आधी इंटरनल होता, आता एक्सटर्नल आपण घेऊया. एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्याच्या आधी आपण किमती टाकून बघूया. आता PQ ची व्हॅल्यू आहे 6, त्यानंतर QR ची व्हॅल्यू आहे 10 आणि TS आपल्याला काढायचं आहे आणि PS ची व्हॅल्यू दिली 8 आणि हा काढायचा आहे क्वेश्चन मार्क. आता याच्यात एक पॉईंट लक्षात घ्या. थेरम वापरण्याआधी इथे बाजूला घेतोय मी, लक्षात ठेवा हा पॉईंट की इथे P, Q आणि R हा सेकंड पॉईंट करू आपण आणि इथे फर्स्ट पॉईंट होईल. PQR PR इक्वल टू PQ प्लस QR म्हणजेच PR इक्वल टू 6 प्लस 10 म्हणजे 16. PR ची व्हॅल्यू 16 आहे जी आपल्याला यूज करायची आहे फॉर्म्युलामध्ये. आता बघा बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता इथे आपण व्हॅल्यूज पुट आउट करूया. इथे P 4 वेळा लिहायचा इक्वल इंटू आणि इंटू. आता कॉर्डची नावं लिहायची. आता कॉर्डची नावं बघा इथे PQ दिला आहे. आता आपल्याला पहिला QR आणि TS हे दोन नाव आहेत, तर यातला T आणि S घेऊया आणि इथे Q आणि R हा घेतला. आता फॉर्म्युल्यात किमती टाकूया. PT ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण याच्यातून भेटेल आपल्याला सेकंड पॉईंटमध्ये. PT इंटू PS ची व्हॅल्यू बघा किती आहे 8 इक्वल टू PQ आहे 6 इंटू PR आहे 16. आता PT इक्वल टू 6 इंटू 16 अपॉन 8. तर 8 1s आणि 8 2s आर 16 म्हणजेच PT ची व्हॅल्यू येणार 12. हा झाला सेकंड पॉईंट. आता PT ची व्हॅल्यू आपल्याला 12 भेटली. आता थर्ड पॉईंट बघा. थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला P, S आणि T हे का कोलिनियर पॉईंट्स आहेत हे. याचा अर्थ PT ची व्हॅल्यू इक्वल टू PS प्लस TS. PT आपल्याला भेटला 12, PS आहे 8 प्लस TS. याचा अर्थ TS इक्वल टू 12 मायनस 8 म्हणजेच येणार 4. म्हणजेच TS ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 4. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स सॉल्व करू शकतो. तर हे फॉर्म्युलाच्या ट्रिक्स आहेत, त्या यूज करायच्या. तुमच्या लक्षात येईल की हा पूर्ण PT ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 12, तर हा 4च होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला TS ची व्हॅल्यू किती भेटते 4. तर हे गणित आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचं. ह्या पहिल्या एका फॉर्म्युलावरती ही दोन गणित आहेत. आता आपण पुढचा फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युलाचं नाव आहे टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. लक्ष द्या. आता आपण टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम समजून घेऊया. याच्यामध्ये जर बघितलं तर आधीच्या गणितामध्ये कॉर्ड्स होत्या आणि त्या इंटरनली किंवा एक्सटर्नली डिवाइड होत्या. आता याच्यामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला बघायचा आहे त्याचं नाव आहे टँजेंट. बघा आता याच्यामध्ये टँजेंट आहे AB, सेकंड आहे AD, सेगमेंट थेरम.
फॉर्म्युलाचं नाव आहे टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. हा यूज करणे एकदम सोपं आहे, पण याच्यामध्ये एक टँजेंट पाहिजे. आधी 2 कॉर्ड होत्या आणि त्या इंटरनली आणि एक्सटर्नली डिवाईड होत्या. आता आपण जो बघणार आहोत तो त्या ठिकाणी काय बघणार आहोत तर टँजेंट आणि सेकंडचा पॉईंट आहे. तर इथे ए आपल्याला 3 वेळा लिहायचं आहे. आधी 4 वेळा लिहिलं होतं, आता 3 वेळा. इथे इक्वल आणि या बाजूला मल्टिप्लायचं चिन्ह द्यायचं. आता जिथे मल्टिप्लाय तिथे 2 आहेत, म्हणजे याचा अर्थ कॉर्डचं नाव आहे. आता कॉर्ड तिथे बघा CD आहे, आपण ती लिहिली. आणि इकडे टँजेंट जी आहे ती AB आहे, त्याचा स्क्वेअर करायचं. तर अशा पद्धतीने एकदम इझी मेथडने आपण टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम अप्लाय करू शकतो. तर या फॉर्म्युलाचा आपल्याला गणितांमध्ये यूज करून गणितं सॉल्व करायचे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला एक टँजेंट आणि सेकंड पाहिजे. आधीची गणितं बघा तुम्ही, पहिलं गणित जे होतं त्याच्यामध्ये पण कॉर्ड्स होत्या, इंटरनली होत्या, सेकंडमध्ये एक्सटर्नली डिवाईड होत्या. पण याच्यामध्ये मात्र आपल्याला काय पाहिजे, एक टँजेंट आणि एक कॉर्ड पाहिजे. आणि त्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये इंटरसेक्टिंग पॉईंट 3 वेळा लिहायचा, मध्ये इकडं इक्वल आणि मध्ये गुणाकार टाकायचं आणि तिन्ही बाजूंना तिथे 2 कॉर्डचं नाव येईल आणि इकडे एक टँजेंटचं नाव त्याचं स्क्वेअर करायचा. आता याच्यावरची गणितं बघू आपण, एकदम इझी आहेत. 3rd नंबरचं गणित आहे याच्यावरती. याच्यात 3rdमध्ये 2 गणितं आहेत. ॲक्च्युली याचे 2 भाग केलेत मी. इथे खाली बघा एक सर्कल वेगळा करून ठेवला आहे. आपल्याला AD DC आणि DE काढायचं आहे. आता इथे आपण पहिला AD आणि DC काढूया. गणितामध्ये पहिले पॉईंट्स मांडू आपण. बघा इन फिगर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी AB इज टँजेंट. AB काय आहे, टँजेंट. अँड AD इज सेकंड. AD काय, सेकंड आहे. तर आपल्याला फॉर्म्युला बाय टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम, आपण हा फॉर्म्युला यूज करतो बाय टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. तर बघा याच्यात फॉर्म्युला आपण यूज करूया. ए येणार 3 वेळा, इथे * आणि इथे इक्वल. आता इथे AB स्क्वेअर म्हणजे टँजेंटचा स्क्वेअर झाला आणि इथे C आणि इथे काय लिहायचं आहे D. आता किमती टाकूया. ABची किंमत बघा त्या ठिकाणी दिलेली आहे 12, त्याचा स्क्वेअर. AC आपल्याला दिलेला आहे बघा, इथे AB दिला आहे 12, AC दिलेला आहे 8 इंटू आपल्याला AD हा काढावा लागेल इथे. मग AD काढण्यासाठी आपल्याला 12चा स्क्वेअर 144 इक्वल टू 8 इंटू AD. म्हणजेच इथेच भाग करतो मी, म्हणजे तुमच्या समोरच गणित राहील. बघा AD इक्वल टू 144 अपॉन 8. मग ADने जर भाग दिला, आपण 8ने जर भाग दिला तर किती येईल, इथे 1 येईल. म्हणजे किती होतात 6, म्हणजे 18 युनिट. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिली ADची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आता AD काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी ADवरून पुढचा पॉईंट मिळू शकतो, तो म्हणजे DC. आता हा पूर्ण AD आपल्याला जर का 18 भेटला आहे तर आपण सेकंड पॉईंट, हा फर्स्ट पॉईंट आहे, सेकंड पॉईंटला A, C आणि D हे कोलिनियर पॉईंट्स पकडले. इथे AD बरोबर AC अधिक DC. ADची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढली 18. आता AC आपल्याला माहिती आहे 8 प्लस DC, म्हणजे DC इक्वल टू 18 मायनस 8. याचा अर्थ DCची व्हॅल्यू किती आली, 10. तर अशा पद्धतीने आपल्याला टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला DCची व्हॅल्यू किती भेटते, 10. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे. आता हे झालं टँजेंट सेकंड सेगमेंट थेरमचा यूज करून आपण त्या ठिकाणी काय केलं, हे गणित सॉल्व केलं. आता आपल्याला 3rd पॉईंट जो काढायचा आहे तो पॉईंट आहे DCचा, म्हणजे DE काढायचा आहे. त्यांनी जी डायग्राम दिली ती तुम्हाला दाखवतो बघा. याच्यामध्ये अशा पद्धतीची दिलेली आहे. आता आपण व्हॅल्यूज बघितल्या तर ADची किंमत भेटली आपल्याला 8, DC भेटला आहे 10 आणि DE काढायचं आहे. आता DEची व्हॅल्यू बघा, इथे DE जो दिला आहे तो हा आहे. या DEची व्हॅल्यू 10 आहे आणि OE बघा का
थर्ड पॉईंट आहे हा गणिताचा. OE इज परपेंडिक्युलर. हा जो OE आहे हा परपेंडिक्युलर आहे टू DC. हा कॉर्ड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ए किंवा फॉर्म्युला जर अप्लाय केला, द परपेंडिक्युलर 9thला होता तुम्हाला हा, ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तुम्हाला माहिती आहे की जर त्या ठिकाणी सेंटरपासून एक परपेंडिक्युलर काढला तर तो बायसेक्ट असतो. याचा अर्थ हा D आणि EC हे दोन्ही सेम होतील, म्हणजे D इक्वल टू C इक्वल टू 1/2 आपण DC करू शकतो. याचा अर्थ 1/2 इंटू DCची व्हॅल्यू आपण काढले 10 म्हणजेच 5. याचा अर्थ Dची व्हॅल्यू किती आली? 5. तर अशा पद्धतीने आपण टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करायचा आहे. तर पुन्हा एकदा लक्षात द्या, हा थर्ड पॉईंट झाला. पुन्हा पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय केलं, टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. फिगरमध्ये एक टँजेंट आहे आणि एक सेकंड आहे, कॉर्डचं नाव लिहिलं, 3 वेळा आपण त्या पद्धतीचा वापर केला. ADची व्हॅल्यू 18 भेटते. कोलिनियर पॉईंट यूज केला तर DC 10 भेटतो. याच DCचा वापर आपण याच्यात केला. DCची व्हॅल्यू 10 पकडली तर आपल्याला माहिती आहे की द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. याचा अर्थ आपल्याला 1/2 इंटू 10 भेटतील, म्हणजेच 5 युनिट्स याचा आन्सर येईल. तर टँजेंट सेकंड सेगमेंट थेरमचे अजून उदाहरण आहेत. 4 नंबरचं एक उदाहरण आहे. आता याच्यात बघा, याच्यात पहिलं गणित आहे. ॲक्च्युली आपण काय केलं आहे, फॉर्म्युला वाईज गणितं घेतले. आता व्हॅल्यूज पुट आउट करतो मी. इथे PQची किंमत आहे 12, PR दिला 8 आणि तुम्हाला PS आणि RS हे दोन्ही काढायचे. आता बघा, इन फिगर आता टँजेंट बघा, PQ इज टँजेंट and PS is secant. आपल्याला फॉर्म्युला काय बाय टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. हाच फॉर्म्युला याच्यामध्ये पण टँजेंट आणि एक सेकंड आहे. आता टँजेंट सेकंड सेगमेंट थेरममध्ये P आपण लिहिला 3 वेळा, इंटू टाकला. इथं कॉर्डचं नाव येणार. आता इथे S आणि R किंवा R आणि S कसे लिहा, आणि इथे PQचं स्क्वेअर होणार. आता इथे किमती टाकूया. PQची व्हॅल्यू आहे 12, त्याचा स्क्वेअर इक्वल टू PS आहे. PS काढायचं आहे आपल्याला ह्याच्यात, आणि SRची व्हॅल्यू आहे 8. म्हणजेच बाजूला इथे मी पाठ करतोय पटकन. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज टाकायचे. बघा, 144 इक्वल टू PS इंटू 8. याचा अर्थ PS इक्वल टू 144/8, म्हणजेच PSची व्हॅल्यू येणार 18. आता PS भेटला आपल्याला. आता RS काढायचं आहे. तर RS काढण्यासाठी आपल्याला डायग्रामचाच यूज करायचा आहे. हा फर्स्ट पॉईंट झाला. आता सेकंड पॉईंट. आपल्याला माहिती आहे की PSची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण PS किती भेटली 18. तर आपल्याला PRS कोलिनियर जर पकडले तर PS इक्वल टू PR अधिक RS. तर PSची व्हॅल्यू आहे 18, PR 8 आहे आणि RS आपल्याला काढायचं आहे. ते RS इक्वल टू 18 मायनस 8. याचा अर्थ RSची व्हॅल्यू किती येणार 10 युनिट. तर अशा पद्धतीने आपल्याला टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करून हे गणितं सॉल्व करायचे आहेत. आता हे 3.5 मधलं पुढचं गणित हे लास्ट गणित असेल. तर हे 3.5 एकदम सोपं आहे.
सर्व गणितं एकदा व्यवस्थित पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला ही गणितं सगळी समजतील. फॉर्म्युला यूज करण्याची टेक्निक आहे, त्याच पद्धतीने फॉर्म्युला यूज करा 3.5 मध्ये, तर तुम्हाला गणितं एकदम पटापट येतील. आता प्रॅक्टिस सेट 3.5 मधलं एक गणित आहे जे टँजंट सेकंड सेगमेंट थेरमच आहे, पण याच्यामध्ये पायथागोरस थेरम पण आहे, लक्षात घ्या. आता इथे मी काय करतो, याचे 2 भाग करतो, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे ते पण कळेल. बघा इथे एक बाजूला इथे आपल्याला पायथागोरस थेरमची डायग्राम पण घ्यायची आहे, त्यामुळे ही जी डायग्राम आहे ती आपण इथे काढतो, मी बाजूला वेगळी करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जे यूज करणार आहेत सेकंड पॉईंटला ती पायथागोरस थेरम आहे. डायग्राम आहे तशीच काढतो मी. इथे 90 डिग्री येईल, कारण टँजंट थेरम सांगतो की EF इज परपेंडिक्युलर टू टँजंट. इथे DF आणि इथे E येणार. आता इथे जर तुम्ही बघितलं सेकंड पॉईंट, तर इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. हा सेकंड पॉईंट तुम्हाला कवर करून देतोय मी, म्हणजेच बाय पायथागोरस थेरम. हा पायथागोरस थेरम आहे ॲक्च्युली या गणितामध्ये. तर फॉर्म्युला काय येईल पायथागोरस थेरमचा, 90 डिग्रीच्या अपोजिट जर बघितला तर ही DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर होणार. आता हा झाला सेकंड पॉईंट पायथागोरस, म्हणजे आपल्याला इथे किमती सॉल्व करायच्या आहेत. त्यासाठी पहिला पॉईंट समजून घ्या. आता इथे सर्कलमध्ये बघा, इन सर्कल बघा त्यांनी काय सांगितलं की रेडियस R आहे, म्हणजे रेडियस जर बघितला तर हा R आणि हा R होणार, म्हणजे EF इक्वल टू HF इक्वल टू R. म्हणजेच आपल्याला EF जर काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करावं लागेल, R प्लस R, म्हणजे याची व्हॅल्यू होणार 2R EF. जी इकडे बघा बाजूला याच्यामध्ये इथे प्लस आपण 2R त्याचा स्क्वेअर करू शकतो, म्हणजेच इथे 4R स्क्वेअर येणार, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये पाहिजे. मग आपण त्याला नंतर सॉल्व करू त्या ठिकाणी, पण तो बरोबर आपण त्या ठिकाणी 4R स्क्वेअर आणायचा आहे. आता इथे सेकंड पॉईंट बघा, आणि मग इथे आपण थर्ड करू याला. इथे टँजंट कोणती आहे बघा, DF, अँड आपल्याला माहिती आहे की DE इज सेकंड. DE काय सेकंड आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. बघा टँजंट सेकंड सेगमेंट थेरम काय येईल, D किती वेळा येईल, 3 वेळा. इथे इक्वल, इथे इनटू. आता DF येईल इथे त्याचा स्क्वेअर, आणि इकडे D, इथे G, आणि इथे येणार E. तर हा पॉईंट आपल्याला कुठे यूज करायचा आहे, पायथागोरस थेरममध्ये. हा टँजंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करायचा आहे, आणि त्याचाच वापर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, गणितामध्ये पायथागोरस थेरममध्ये मांडायचं आहे. आता DF इकडे DF आहे तो हा प्लस आहे, इकडे मायनस होईल बघा, कारण आपल्याला तिकडे 4R स्क्वेअर ठेवायचे आहेत, म्हणून आपण काय करूया तिकडे त्याला ठेवूया. बघा लक्ष द्या, हा 4R स्क्वेअर जो आहे तो तिकडेच ठेवायचा, म्हणजे त्याला इक्वल, आणि इकडे D स्क्वेअर मायनस इथे DF स्क्वेअर होतील, तो प्लस आहे तिकडे मायनस करूया. आता DFची व्हॅल्यू बघा, D स्क्वेअर मायनस DF स्क्वेअरच्या ऐवजी मी लिहितो DG इंटू D त्याचं स्क्वेअर इक्वल टू 4R स्क्वेअर येणार. आता बघा हे दोन वेगळे आहेत, हा एक वेगळा आहे आणि हा पॉईंट वेगळा आहे. आता आपण याच्यामधून एक कॉमन काढूया, म्हणजे समजा DE कॉमन काढला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथे जर DE काढला ब्रॅकेटमध्ये तर इकडे D एक उरणार, यातला एक D उरणार पिवळ्यामधला, आणि या निळ्या याच्यामध्ये आपण जो बघितला तर DG आणि DE मधला DE जर बाहेर काढला तर त्या ठिकाणी काय उरेल, फक्त DG मायनस त्या ठिकाणी काय उरेल, DG.
बघा, आणि डी स्क्वेअरमधला एक डी बाहेर काढला आपण. आता पुढचा पॉईंट बघा, इथे स्क्वेअर नाही, हा स्क्वेअर आपल्याला याची किंमतच दिलेली आहे त्याने, DF DG इंटू डी. आता डी कॉमन बाहेर काढला तर याच्यातून एक डी निघाला, हा एक डी बाहेर काढला आणि आपण यातला एक डी काढला तर DG उरतो आणि इक्वल टू किती उरतात, 4R². आता इथे डी आणि डी तो घालवला तर आपल्याला काय मिळतो, डी इंटू डी आणि डी गेला तर EG इक्वल टू 4R². तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं प्रूफ त्या ठिकाणी भेटतं. तर बघा, यामध्ये DF² व्हॅल्यू इथे दिलेली आहे बाजूला बघा, ही DF² व्हॅल्यू आहे, ती आपण त्यामध्ये पुट आउट केली. आणि EF व्हॅल्यू आहे 2R, ती आपण त्या ठिकाणी टाकली. तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी या किमतीच अप्लाय करायच्या आहेत. आता याच्यामध्ये डी आणि D² मायनस DG इंटू डी आहे. तर एक डी जर काढला तर याच्यातला डी बाहेर जातो, हा म्हणजे DGच उरतो, आणि एक डी उरलेला आहे म्हणून तो आपण तिथेच ठेवला आणि मायनसचं साईनमध्ये येणार, आणि डी मायनस DG इक्वल टू त्या ठिकाणी EG होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व करायचे. सर्व गणितं सोडवलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असतील तर पुन्हा ती गणितं बघा, जेणेकरून तुम्हाला 3.5 सर्कलमधलं समजेल. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2, 3.3, 3.4 आणि 3.5 सर्कल पूर्ण केलेला आहे. तर पुन्हा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी तुम्ही गणितं सर्व समजून घ्या. धन्यवाद.